या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त एक आता आपल्याला मालिकेला टर्न मिळताना पाहायला मिळणार आहे. सगळ्यांसाठी भूमीची स्मृती जरी गेलेली असली, सगळ्यांच्या समोर भूमीने हे नाटक केलं असलं तरी एका अशा पॉइंटला रागिणीला ट्रॅपमध्ये पकडत भूमी ब्लॅकमेल करणार आहे. रागिणीचाच डाव रागिणीवरतीच उलटवत तिला तिचेच व्हिडिओ, तिचेच डॉक्युमेंट्स, कोर्टाकडून आलेले नोटीस हे सगळं दाखवत भानुशाली आणि भूमी या दोघांनी दणका उडवून दिलेला असतो. रागिणीला काही समजायच्या आत गाफील रागिणीवरती असा अटॅक होताच रागिणीला काहीच करायला येत नाही. तिला आता अशी अवस्था होते की सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही. रागिणीला अशा ट्रॅपमध्ये अडकवून भूमीने तिच्या अशा काही डिमांड ठेवलेल्या असतात की त्यामुळे रागिणी हादरते. कारण भूमीचा यामागे मोटिव्ह हा असतो की आकाशला जर काही नॉर्मली सांगायला गेलं तर आकाशला आत्याच्या विषयी त्याला पटणारच नाही. कारण लहानपणापासून रागिणीने असंच काही वागणं दाखवलेलं असतं की ती किती सोज्वळ, साधी आणि फक्त दादाचा बिझनेस सांभाळायला इथे आलेली गरीब बिचारी बहीण. त्यामुळे आकाश हा विश्वास ठेवणार नाही आणि रागिणी त्याला मॅनिप्युलेट करणार आणि पुन्हा एकदा भूमी आणि आकाश यांच्यामध्ये आता मात्र वाद होणार. म्हणून भूमीने केलेली ही युक्ती आता अचूक ठरणार असते. भूमी या सगळ्यामध्ये मात्र आता आकाशला काहीही न कळू देता भानुशाली आणि दुसरे अजून इनामदार कंपनीचे सर्वेसर्वा यांची सुद्धा मदत घेते. यामार्फत केलेला प्लॅन भूमीने जबरदस्त असतो. या प्लॅनमध्ये भूमी काय करते, रागिणीला कशी ब्लॅकमेल करते, तिच्या कोणत्या अटी ठेवते आणि कशा प्रकारे आकाशला दिलेलं वचन की तुझं साम्राज्य मी तुला परत हक्काने मिळवून देईल हे पूर्ण करते, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण सोडून भूमी आता सगळ्यांना ओळखते. यामुळे आकाश हायपर झालेला असतो. त्याला कळत नसतं की कशा पद्धतीने रिॲक्ट व्हायचं, कशा पद्धतीने सावरू. कारण 7 वर्षामध्ये बालिश बुद्धी असलेला आकाश अचानक बरा झाल्यामुळे त्याला हे प्रेशरच येत असतं. त्याच्या डोक्याला ताण येत असतो. कारण इतके वर्ष जो मेंदू लहानपणाचा गेलेला असतो तो अचानकपणे सगळं आठवल्यामुळे मेंदूवरती ताण येत असतो. त्याला पण हा ताण सहन होत नसतो. त्यामुळे भानुशाली त्याला समजवतात. भानुशाली वकील त्याला जवळ येतात आणि बसतात. तोपर्यंत इकडे आता अभिजित सांगत असतो, आई आपण पण भूमीला जाऊन भेटूया की. यावरती रागिणी म्हणते, हो आपण जाऊन अंदाज घ्यायचा आहे की ती आपल्याशी कसं वागते, तिचं आपल्याबद्दल मत काय आहे. याच्यावरून तिच्या वागण्यातून किंवा मी तिला जे काही सांगणार आहे ना करायला ते ती करते का, या सगळ्यातून आपल्याला कळेल की तिला आपल्याबद्दल किती राग आहे किंवा ती खोटं नाटक करते का. यावरती अभिजित म्हणतो, आई पण ती आत्ता नाटक करत असेल आणि आपण आतमध्ये गेल्यावरती ती जर का म्हणाली की मी ह्यांना ओळखते आणि ह्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला होता तर काय करायचं आहे. तर आपल्या सगळ्यांच्या समोर आपलं बिंग फुटेल आणि मग मात्र आपल्याला पळताभुई थोडी होईल. असं म्हटल्यावरती रागिणी म्हणते, इतकी काळजी करू नकोस, मला नाही वाटत की इतकं काही सिरियस असेल. असं म्हणत रागिणी आणि अभिजित भूमीला भेटायला आतमध्ये जायला निघतात. त्याच वेळेला इकडे आता अथर्वने आकाशला समजवलेलं असतं, आकाश दादा या सगळ्यामध्ये तुझ्या डोक्यावरती ताण येईल, तुला खूप त्रास होईल. तुला त्रास झालेला मग भूमी वहिनीला बरं वाटेल का. त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, भूमी वहिनीला या सगळ्याचा त्रास होईल. मग मात्र आता भानुशाली आकाशला एकट्याला बाजूला घेतात आणि म्हणतात, हे बघा मिस्टर आकाश, आत्तापर्यंत 1 वर्षापर्यंत सिच्युएशन अशी होती की तुम्ही भूमीला बायको मानत नव्हतात, तुम्ही भूमीला ॲज अ मैत्रीण मानत होतात, बरोबर आहे ना. मग आत्ता सिच्युएशन तीच झालेली आहे, फक्त पात्र बदललेली आहेत. भूमी तुमच्या जागी आले, ती सगळं विसरले. फक्त ती वर्षभरापूर्वीचं विसरले, तुम्ही बऱ्याच 20-1 वर्षापूर्वीचं विसरला होतात. जागा बदलल्यात. तुम्हाला आता भूमीची जागा घ्यायची आहे. तुम्हाला भूमीसारखं स्ट्रॉंग व्हायचं आहे. ज्या पद्धतीने अख्ख्या जगाशी लढून तिने तुम्हाला बरं केलं, तुमची स्मृती परत आणली, तुम्हाला संकटावरती मात केलं, त्याप्रमाणे तुम्ही आता वागायचं आहे. भानुशाली आकाशला हे समजावून सांगत असतात. कारण फॅक्ट काय आहे हा भानुशालींनाच माहिती असतो. भानुशालींचं ऑलरेडी भूमीसोबत बोलणं झालेलं असतं. मग आकाशला साधारण अंदाज येतो की आता आपल्याला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि मग आकाश भूमीकडे एका नव्याने पाहण्याची दृष्टिकोन ठेवतो. तोपर्यंत भानुशाली आणि भूमी यांचं बोलणं होतं. भानुशालींनी भूमीला ऑलरेडी समजावलेलं असतं. भूमीने ते मान्य केलेलं असतं. कारण कोर्टाकडून नोटीस येईपर्यंत काही दिवस बाकी लागणार असतात. तोपर्यंत भूमीला हे नाटक चालू ठेवायचं असतं.
मग भूमीला भेटायला रागिणी आणि अभिजित येतात. रागिणी येते आणि कसं वाटतंय तुला भूमी, मला ओळखलंस का, मी रागिणी पटवर्धन. भूमी म्हणते तुम्ही रागिणी पटवर्धन म्हणजे अथर्वची आई का? खरं सांगू का तर मला तुमची माफी मागायची आहे. तुम्ही मला भेटायला बोलवलं होतं ना, मानसीच्या संदर्भामध्ये, म्हणजे अथर्व आणि मानसी यांच्या लग्नाच्या संदर्भात तुम्ही मला भेटायला बोलवलं, पण मला यायला जमलं नाही. मी तुमची कशी माफी मागू मला कळत नाहीये. आता रागिणीचा धीर चिपतो. ती म्हणते अगं माफी मागू नको, तू या सगळ्यातून सही सलामत बरी हो, मग आपण या विषयावरती बोलू. या विषयावरती बोलायला आपल्याला वेळ आहेच की. आता तोपर्यंत इकडे आता अभिजित सुद्धा समोर येतो. भूमी त्याच्याकडे पाहत बसते. रागिणी म्हणते यांना ओळखलंस का? भूमी म्हणते नाही, मी यांना पहिल्यांदाच बघते आहे. मग आता रागिणी ओळख करून देते. अगं हा अथर्वचा सख्खा मोठा भाऊ, असं म्हणत भूमी आता ओळख करून देते. त्यावेळेला आता मात्र भूमी आपल्याला ओळखत नाही याची दोघांना खात्री होते आणि इथूनच खरा भूमीचा प्लॅन चालू होतो. कोर्टाकडून नोटीस येईपर्यंत भूमी माधवरावांसोबत सुद्धा खोटं बोलते की तिला 1 वर्षापूर्वीचं काहीच आठवत नाहीये. मग ती माधवरावांच्या घरीच राहते, पण त्या संदर्भात ती अथर्व आणि मानसीच्या लग्नामध्ये काय करायचं, लग्न कसं करायचं या सगळ्याची भेट घेण्यासाठी ती रागिणीला भेटत असते. रागिणीला वाटतं की सगळं संपलंय, पण भूमीचा भानुशाली वकिलांसोबत कॉन्टॅक्ट असतो आणि याच पिरियडमध्ये आता मात्र कोर्टाकडून आलेली 1 महिन्याची नोटीस संपते. मग भूमीचं खरं काम सुरू होतं. त्या दिवशी नोटीस संपते, त्या दिवशी भानुशाली भूमी आता रागिणीला ऑफिसमध्ये भेटतात. तेव्हा मात्र रागिणीला भूमीला पाहून धक्काच बसतो. भूमी आपल्या नवीन अवतारात आलेली असते. रागिणी म्हणते भूमी अगं काय गं, काही काम होतं का? भूमी सांगते हो आत्या, मला काही डॉक्युमेंट्स दाखवायचे होते. आणि डॉक्युमेंट्स बघून रागिणी हादरते. रागिणी म्हणते काय आहे हे सगळं? भूमी सांगते तुम्हाला काय वाटलं मी सगळे विसरले का? मग सोबतच आता मात्र भानुशाली वकिलांची एंट्री होते. व्हिडिओ, कोर्टाचे डॉक्युमेंट्स, मृत्यूपत्राच्या सत्यप्रती आणि रागिणीने घेतलेल्या भूमीच्या सह्या या सगळ्याचा पुरावा म्हणून उपयोग करत रागिणीला ट्रॅपमध्ये अडकवत आता मात्र भानुशाली आणि भूमी तिच्यासमोर एक मागणी ठेवतात. नाहीतर हे सगळं आकाश आणि आजी या सगळ्यांच्या समोर मी असंच्या असं आणि राजा काकांना पण दाखवेन. रागिणी म्हणते म्हणजे तुला सगळं आठवतंय? भूमी म्हणते हो, मी कोर्टाच्या नोटीसची वाट पाहत होते. रागिणीला आता ब्लॅकमेल करण्यासाठी भूमी सांगते की तुम्ही ताबडतोब सगळे आहेत ते जे तुम्ही महाजन इंडस्ट्रीमध्ये आपला जो पसारा पसरून ठेवलाय CEO म्हणून, ते सगळं हक्क काढून घ्यायचे आणि ताबडतोब तुमच्या गावाला निघून जायचं. इथे तुमचा काहीही हक्क नाही, हक्क सोड करून निघून जायचं. सगळी प्रॉपर्टी आकाशची होईल. रागिणी हादरते. तोपर्यंत सगळे डॉक्युमेंट्स वगैरे आता उलटे फिरल्यामुळे रागिणीला खूप मोठा प्रश्न पडतो. पुरावे दाखवून रागिणीची बोलती तर बंद झालेली असते. आता भूमीचा डाव यशस्वी होईल का? रागिणीला ब्लॅकमेल करून ती हवं ते मिळवू शकेल का? की रागिणी शेरा सव्वा शेर ठरत भूमीलाच खोट्यात पाडेल? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा.